आपण एल निनोबद्दल ऐकतो आहे आणि एल निनोचा प्रभाव हा भारताच्या मान्सूनवर खूप मोठ्या प्रमाणात होतो किंवा त्याला एक हवामानाचं इंजिन संपूर्ण जगाचं हे पॅसिफिक महासागरातनं म्हणजे प्रशांत महासागरातनं होतं. तर एल निनो म्हणजे काय? प्रशांत महासागरामध्ये सूर्य तापल्यामुळे जे पाण्याची वाफ होते आणि त्या वाफेतनं जे ढग निर्माण होतात त्याचा संपूर्ण परिणाम हा जगभरातल्या पावसावर होत असतो. नॉर्मली काय होतं की प्रशांत महासागरातलं पाणी तापलं की ते व्यापारी वाऱ्यांच्या माध्यमातून, ज्याला आपण ट्रेड विंड्स म्हणतो, ते इंडोनेशियाकडे किंवा ऑस्ट्रेलियामध्ये येतं. त्या ठिकाणी पाणी गरम झाल्यानंतर जी पाण्याची वाफ होते आणि ज्यानं त्यांना जे ढग तयार होतात त्यातनं आपल्याला पाऊस मिळत असतो. तर एल निनो म्हणजे काय? एल निनो परिस्थिती अशी उद्भवते की ज्यावेळेस हे व्यापारी वारे कमकुवत होतात. पाणी जरी तापलं तरी हे पाणी इंडोनेशियाकडे किंवा ऑस्ट्रेलियाकडे येण्याकडे पेक्षा पेरूकडे जातं. त्यामुळे त्या ठिकाणचं तापमान वाढतं, आपल्याकडे येणारे ढग कमी होतात आणि त्यामुळे आपल्याकडे पाऊस कमी होतो. पण प्रत्यक्षात जर बघितलं तर प्रत्येकच वेळी एल निनोमुळे पाऊस कमी होत नाही, परंतु पावसाचे दिवस मात्र कमी होऊ शकतात. किंवा पाऊस कमी जरी झाला तरी पावसाचे दिवस कमी झाल्यामुळे किंवा मधल्या ज्या ड्राय स्पेल्स असतात, ज्या ठिकाणी पाऊस, आपण यावेळी आपल्याला जाणवत आहे की मुंबई पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आहे, विदर्भामध्ये पाऊस यायला वेळ लागला आणि मध्ये आपल्याला खूप मोठ्या ड्राय स्पेल्स मिळत आहेत. त्यामुळे हा पडणारा पाऊस एका ठिकाणी खूप जास्त प्रमाणात वाहून जातो तर काही ठिकाणी पाऊस कमी पडतो. तर या एल निनो ही एकटीच परिस्थिती नाही आहे की जी आपल्या भारताच्या मान्सूनवर प्रभाव पडेल. त्यासाठी खूप साऱ्या वेगवेगळ्या परिस्थिती आहे, पण एल निनो हा सुद्धा एक फॅक्टर त्यात महत्त्वाचा आहे. नॉर्मली एल निनो 7 वर्षानंतर किंवा 8 वर्षानंतर येतो. कदाचित तो 9 ते 12 महिने राहतो, कधी 18 महिनेसुद्धा राहू शकतो. परंतु जर आपण आपल्याकडे पडणारा पाऊस कमी जरी पडला, कुमकुवत जरी पडला किंवा ड्राय स्पेल्स मोठ्या आल्या, परंतु जर येणारा पाऊस जर आपण व्यवस्थित जमिनीमध्ये मुरवला, पाण्याचा वापर व्यवस्थित केला आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी जर सामूहिक प्रयत्न झाले तर याचा खूप मोठा प्रभाव आपल्यावरती पडणार नाही. गरज आहे एका सामूहिक प्रयत्नाची.